नाही. वेदा आणि मर्यादा फक्त एकाच गोष्टीसाठी, कुणाच्याही उंबरठ्याचा हात प्रवेश नाही. अर्थात मला मिळणारी मर्यादा नाही. आता पुढे जावं हा माझ्या मनाचा निर्णय आहे. माझ्या बाबांची इच्छा आहे. भुजंग बाबा यांची आज्ञा मला आहे. हे भुजंग बाबा असे किती निर्माण होऊ शकतात. लक्षात ठेव, या कलियुगाच्या खाली सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आणि त्यात केवळ गुरु दत्तात्रय सर्वश्रेष्ठ होय. बाबा हे पाण्यावरचे बुडबुडे हे केव्हा येतील आणि केव्हा जातील भान बघता. कोण तुझा उदय मला नाही माहीत. या विश्वात फक्त एकच देव, माझे बाबा भुजंग बाबा. या विश्वाच्या पाठीवर केवळ स्वतःचं नाव अलौकिक असावं याचा आदर्श नाव घालून दिला. त्याच्या गुरुदत्तात्रयाला तुच्छ मानण्याचं कर्तव्य करशील. लक्षात ठेव, जरी नाद असलं तर जातिवंत क्षत्रिय याचा विचार कर आणि शब्दांना लगाम दे. कोण भाकंडी? पाहिलं असेल तर तू भिकारी दिसतोय, मला भाकंडी म्हणतोय. लक्षात ठेव, संपूर्ण अंग भंडारासाठी मंडित आहे. लक्षात ठेव, घाट माझ्याशी. तरी मी आता नाद असलो तरी सुद्धा जातिवंत क्षत्रियांच्या मनामध्ये माझे हात तुला लागण्याची मंडित नाही. शस्त्र हाती धरण्याची हिंमत आहे आणि युद्धाचा आव्हान येतोय. मग स्वीकारलं तुझं आव्हान. अरे ह्या नाही रणधुदुंबी मागे जातील, शंकर निराजा जातील आणि ह्या युद्धात निर्माण दुर्गाचं माहिती गरगती Rami,
तुमच्या मार्गात चला, आमच्या राज्यात प्रवेश करू नको. हा सांगता मी कोण? होय. कोण कोण? सांगा नाही, मी मामा मामा मामा. आता मामात सुद्धा प्रकार आहे. हा. नेमका तो कुठचा मामा? हा, मी मोठ मामा आहे, होय. मग? जय मामा. होय? हा. अरे याच्यापूर्वी असे दोन मामा होऊन गेले. हा. कळलं? त्या मामात तुम्ही मामा होय. या मामांची काय अवस्था झाली ते डोळ्यासमोर ठेव. हा. एक म्हणजे कौस आणि दुसरा म्हणजे शकुनी. हा. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव आणि संजय मामा काय? हळूहळू चला. काय झाला? हाय. गाडाळू होय. मग नेदाळू कुणाला? तुमका घेऊन जातो. मला नेण्यासाठी मी कुणाचा हात नाही काय घेतला. त्याला पाठी. मी स्वतःचा स्वतः मला घेईल. हा, स्वतः मालका. हा. चला, तुम्ही आता कोण? चालकले. जय मालक चला. हरिओम तत्सत. ते खसखस बिस्कट काय तो बाजू घ्या. हे का गेला आता? श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव चला. जय लखनरंजन. काय सांगते तुमका? काय? तुम्ही जास्त सेटा तुमच्या देतात. का म्हणून? हा? या राज्य आमचा ना. पैसा तुमका प्रवेश नाही. मी तेव्हा- तुमचं ऐकायला मी तुमचा नोकर आहे. तर तुम्ही काय ठरवा? हा. नोकर टाकत आहे ना. ना माझ्याकडे नाही. मी सांगलेला ऐका व्हायचं माहिती. तुमच्या जवळ पाहून तुम्ही नोकर वाटता. हा. आता एक काम करा. काय? उगाच तुमचा माझा विदंडवाद नको. मामा या बोलता माया, मी सांगा तुमका. का म्हणून? हे माझं वाक्य तुम्ही बोलला. हो. हा, तेव्हा कारण मी चला. अरे बाबाने नको. शब्द काही जगाच्या बाजारात विकत द्यावे आणि लागते. ते एकच मिळले असते हा. तर आम्ही असे मुके वेगळे लावले असते. बरोबर आहे. हा, समजलं? आणि जगात बाजार असा ना, तो फळ असा, त्याच्यात माकाही होती शब्द एकूण. हो. होय, होय. माका कमी म्हणतात शब्द. ते माका एकच मी होती. काय म्हणालो? काय? जगाच्या बाजारात शब्द विकत घ्या. ऐकून घ्या. ऐकतो. ऐकून घ्या. ऐकतोय. मामा काय? 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 मला सांगा शब्द मागायचे. हा, माका घेऊन जा. जगात बाजार आणा. तुमचे खायचे. घेतलं तर ठीक. हा. मी घेऊन जा. हो मामा तुमचे खायचे बांधे. हा. शब्द काय घेणार? खायचे वांदे? हा. काय खायचे वांदे ते मी ठरवेन. हा. काय समजलं? ज्या भागा खाली भेटतात तिथे भागा. त्याच्यात राहा. तुम्ही एक काम करा. शाळेमध्ये हा. माझ्या सानिध्यात राहा. काय का तुमच्या खाली द्या? होय. का म्हणून? शक्य नाही. का म्हणून? माझा असा दबाव आता. काय? तुमच्या खाली देऊ माका काय कमी पडणार नाही सांग. होय. मी माझं तुम्ही उत्तर ऐकायचं केलं. मला. काय? शब्द कमी पडत आहे. हा. म्हणतात कमी पडला नाही. हा. काय बोलायचं? काय बोलत आमचे शब्द कमी पडतं. ह्या कमी पडणार ते नाही. शब्द शिकविण्यासाठीच माझ्या बरोबर चला. गरज नाही. हा? जेव्हा तुम्ही चला कशाला? हा? मी कुणाच्या बापाचा हात नाही घेत नाही. बापाच्या लक्षात कळलं का? पण आमच्या का म्हणून? आमच्या लक्षात. का म्हणून?
घेऊन आलो हा? अर्थात आमच्या राज्यात नको चला आमच्या राज्यात याच्या नको मी काय नको चला एक काम करा काय? तुमच्या जवळ पाहून तुम्ही मला पटत नाही मी माझ्या घरात त्याला करणार तुमच्या काय करता मी सांगणं ऐकता ऐका नाही करा तुमच्या मालकाला इथं पाठवा काय तर मी जाईन माझ्या तो मी असं म्हणतोय मामा काय? माझ्या संयमाचा बंधारा फुटू देऊ नका हा? उगाच वाद नकोय चला तुम्ही हळूहळू मी जाऊ दिले नाही देव दिलोय ऐकलं लक्षात तर मुसके मामाच्या फणा मावळले काय मामा काय काय झालं काय फणा मावळले बरे ना मग राजेश ठरला तुला काय आणलं आता शिकलो ते काय का अरे रे जर का मी आलो नसेल तर तुमच्या संसारावर ह्याला नंतर राहणार आहे तुमच्या संसारावर सवायला राहणार आहे म्हणजे नाद धर्माला केव्हाही मान्य नाही अर्थात जर का मी आलो नसेल तर तुमचा संसार उघड्यावर पडेल आणि याच्यासाठी तुमचा संसार भाग्यवाद राहावा म्हणून मी येतोय पण तुमच्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही मी येतोय तो केवळ तुमच्या संसारासाठी चला, चला. नाही तुझी मुक्तता तुझ्या राज्यात हा भुजंग मंत्रिकाला प्रवेश केला एक दिवस तुला माझ्या भयापर्यंत घेऊन येईन. आज तरी भुजंग मंत्री करून जाऊ सकेल याच्यासाठी एक राखी माझ्याकडे मी घरी येतोय संपूर्ण राष्ट्रात याच्या पुढे नाव फक्त भुजंग मंत्री करतो रमेश आश्चर्य वाटू लागलं. कोणत्या गोष्टी भगवी वस्त्र परिधान केलेली व्यक्ती आज या राज्यापर्यंत शानंदर ज्वालांतराची ज्ञानात संपल्या. तुम्हाला एक सांगू इच्छितो या पौलपट्टणम नगरीत प्रवेश करता म्हणलं पौलपट्टणम नगरीत प्रवेश आम्ही करतोय कुणाच्याही आज्ञेची गरज शानंदनाथांना नाही तेव्हा तुझी आज्ञा घेऊन पौलपट्टणम नगरीत प्रवेश करावा अशातला काही भाग नाही याच्या पूर्वी कदाचित आज्ञा घेण्याची गरज भासली नसेल पण याच्या पुढं केवळ त्या भुजंग मांत्रिकाची आज्ञा राज्यात प्रवेश नाही प्रथमच मला तुझ्या आज्ञेची गरज नाहीये मात्र हे केवळ या विश्वात भक्तीचा प्रसार करता तुमच्यासारखे तोंडया म्हणून जन्माला आलो नाही जगाला फसवून स्वतःची बोली बांधण्याचं कार्य तुम्ही करता अशा मांत्रिकांना विश्वास आई मुलाची हिंमत लागून गेली तुझा नाद जातो त्यावेळेला राज्यात
अगोरी विद्येच्या जोरावर भक्तांना बसविण्याचं कार्य करतोयस. पण गुरुरत्ना दयाच्या आज्ञेनं किंवा या विश्वाच्या पथावर भक्तीचा प्रसार करतोय खरा, पण आठवण होते ती माझ्या गोपी चंदाची. माझ्या पटना नगरीच्या दिशेनं माझा गोपी चंद गेलाच खरा, तर वेद काय करतोय? हरिओम तत्सत परब्रह्म श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव जय. ज्याप्रमाणे संजय मामाच्या शब्दावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलोय, या केवळ पाऊल पठण माझ्या या अश्वशाळेत काही क्षण विश्राम घ्यावा. पण विश्राम घेत असताना सर्वपूर्ण गोष्ट म्हणजे एकच, गुरुदत्ता पण माझा दादा येणार आहे म्हणून हे पंचपक्वानाचं भोजन त्याला मी घेऊन आली. तू असेच आपण आम्हाला स्पर्श केला का? का म्हणून कुणी अधिकार दिला आपल्याला स्पर्श करण्याचा? अरे अधिकाराच्या काय गोष्टी करतोय? अरे मी तुझी भगिनी आहे. कोण कुणाची बहिणी? अरे कोण कुणाची बहिणी? अरे मी कोण कुणाचा भाऊ? अरे तू माझा भाऊ आहे. अरे आपल्या रक्ताचं नातं आहे. असेल कदाचित, पण केवळ मातृ इच्छा आणि मातृ इच्छेसाठी नात्या गोत्यांचा विचार मी केला नाही. संसार साडोनी परमार्थ साधावा, तो नर भला रे भला. अर्थात काम क्रोध लोभ मोह मदमत्सर या षडरिपूंचा आम्ही त्याग केलेला आहे आणि नाथ संप्रदाय स्वजीवनात आचरणात आणलेला आहे. पण तरी सुद्धा मी तुला सांगते, काय ते? माझ्या रक्ताच्या नात्याला सुद्धा तू विसरलास. आपलं रक्ताचं नातं असून सुद्धा तुला ते मान्य करायला तयार. पण तरी सुद्धा मी मायातीत होणार नाही. अर्थात मायेच्या आधीच मी विश्वास आहे आणि सुद्धा नाथ
सत्या या नाटकात सार काहीच मला कळतंय पण तरी सुद्धा माझ्या दादाला बरं नम्रता अपमान होतो याचं याद वाटत नाही का? ही मागून मागून हा मुके आहे त्याला भरून टाकण्याची आधी माझा दादा माझ्या समोर माझ्या भावाचा केला आमचा लक्षात ठेवा आज माझ्या समोर माझ्या भावाचा अपमान ही चंपावती कधी सहन करून घेणार नाही आणि म्हणून भावाचा मुलगा आहे एक ना एक दिवस तरी लक्षात ठेव या झाल्या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला करून देईल. आमच्या राज्याकडे राज्याच्या बाहेर हरि ओम तत्सत् श्रीपाद त्यांना भेटायचंय राज्याला भेटावले काय काय नाही तुला बसलाय ठीक आहे नाटकाला भेटा आणि चला. हरि ओम तत्सत् परब्रह्म आमच्या भरलेल्या नाट्या जळायचं नाही.